तर गाईज आज आहे आमचा डे 2 आणि डे 2 मध्ये आम्ही पोहोचलो डायरेक्ट उडुपीमध्ये. उडुपी म्हणजे हे केरलामध्ये झालंय. तर केरलाची स्टार्टिंग केरला नाही काय डान्स कर कसा करतो तू फोटो काढू का? वडापाव केरला फेमस मुंबई फेमस आणि केरला फेमस नारळ. मला आमच्या ब्लॉगमध्ये गाणी ऐकायला भेटतात ना. तिकड काहीतरी मन झालं बोलली वडापाव भेटला फायनली. असं वाटलं यार चांगलं आहे. आम्ही हॉटेलवर थांबलेलो आणि खूप भारी रूम होता. फॅमिली रिसॉर्टला 1500 रुपयात दिला तिने. 2000 बोलला 1500 दिले. तर ते थोडंसं लेट पण आलतो ना रात्री. तर आता ना तुम्हाला दाखवू आजचा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा. आता बघा तो पोरगा तिकडे वायफायचा पासपोर्ट टाकतो आपल्या मोबाईलमध्ये आणि मग ब्लॉग पण अपलोड होईल आणि थंबनेल एसके बनवेल आणि लेट्स गो. आपली गाडी जाम भारी चालली. वाटलं नव्हतं कारण का ही गाडी थोडीशी इलिगल आहे कारण का रॅप केलेलं आहे ना. त्याचं अजून डॉक्युमेंट आले ना माझ्याकडे. तर ते डॉक्युमेंट आल्यावर ना पूर्ण क्लिअर होऊन जाईल गाडी. आणि ॲडजस्ट पण आहे ना. तर कसं सायलेन्सर जो लावला त्याचा आवाज येतो ना बूम बूम. तर तो बंद चालू आहे. रिमोटवर टेन्शन नाही आपल्याकडे. रिमोट पण त्याचा हा रिमोट पण आहे. तर बंद केलं त्याचं काय एवढं काय नाही. पण तरी पोलिसांना समजतं हुशार असतात. तर काल पकडलेला 1000 रुपये फाईन घेतली. आणि इकडच्या पोलिसांना आपल्या पोलिसपेक्षा महाराष्ट्रापेक्षा इमानदार आहे. सो 500 रुपयाची त्यांनी मला पावती करून दिली. 500 रुपये स्वतः खिचत टाकले आणि 500 पावती दिली. म्हणजे ते तरी चांगलं आहे काय काही ना काय देतात ना. आता आपल्याकडे पावती बिती काहीच नाही. चला निकाल पावती दाखवू तुम्हाला 500 रुपयाची. त्यामुळे दाखवतो. आणि लेन्स लावलं ना कॅमेरा कसा दिसतो बघा तुम्हाला. हा बघा आता ही लेन्स आहे. म्हणजे काय होतं माहिती का हे बघा जवळ झाला. तर गाईज आज आहे आमचा डे 2 आणि डे 2 मध्ये आम्ही पोहोचलो डायरेक्ट उडुपीमध्ये. उडुपी म्हणजे हे केरलामध्ये झालंय. तर केरलाची स्टार्टिंग केरला नाही केरला बॉर्डर म्हणजे हा एकच रोड आहे 300-400 किलोमीटर. आपलं कसं म्हणजे काय बोलतात कोल्हापूर सोलापूर तसं टाईममध्ये आता सर्व चालू होत जाईल तिकडनं. म्हणजे आता कुठे बघा उडुपीमध्ये आणि आता पुढे कुठे जाणार आपण नंतर केरला जाणार. आणि रस्त्यामध्ये बघू आता इथे बीच तर पूर्ण आम्ही जे ट्रॅव्हल करतो ना कालपासून तर सगळं समुद्राच्या बाजूनेच. म्हणजे इथून ना आता आम्ही चालत जरी गेलो 15 मिनिटामध्ये बीच असेल. असे सगळे बीच लोक इकडचे. त्यांची फक्त भाषा त्यांना आपल्याला समजा थोडासा त्रास होतो पण ते हिंदी कम्फर्टेबल असतात बोलतात. हिंदी इंग्लिश त्यांना जमते परफेक्ट. आणि ना त्यांना आपली भाषा नाही समजत नाही. त्यांची हिंदी पण वेगळी आहे. आता भेटलेले 2014 मध्ये आपल्याकडे टॅक्सी चालवायचे ते आता इकडे आले. म्हणजे आपल्याकडे सगळीकडे म्हणजे जसं मुंबईतच बिझनेस करून बरेच लोक इकडे येतात परत आपल्या गावामध्ये. कोविडमध्ये आला झाला ब्लॉग पोस्ट झाला. हा झाला थंबनेल बनव. ठीक आहे आता आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा. आजच्या ब्लॉग मध्ये बाबू तर बघा. आणि गाईस एवढा भारी हॉटेल है ना. पप्पांनी फोटो काढले. फोटो रात में खाली बारिश गिरता आवाज आता है और आज आगे बारिश है बोलला. हा का तिकडे खूप पाऊस आहे. तिकडेच कळलं. आता बोला पाऊस आहे काही भेटलंच नाही बरं. गाईस व्ह्यू बघा व्ह्यू समुंदर रोड टच आणि इकडे आपली गाडी. गाडीसोबत आमची बायको हे चालत आहे. तुम्ही पण या ना व्हिडिओ आहे. असं करा मागे येते तिकडे कुठं चालली. हे बघ बाबू इकडे बघ इकडे उडपी
काय होता बा उडपी 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 आहे बघा ना किती भारी आहे असं वाटतं बारीचं झालं ना बीच बघ किती क्लिअर आहे वाव फोटो काढू का कसा हो रे मी काढू ना काहीच आता काय सांगू तुम्हाला हा व्ह्यू बघून आम्ही एवढं खुश झालो ना म्हणजे पाच जे हेच आवाज फेमस आहे इकडे सर्वात भारी काय वाटतं माहिती काहीच आम्हाला का आम्ही काल एवढं थकलेलो तो आता थकवा कुठे गेला आपला 5 मिनिटातच बघून हा काय काय आणि आता काय करतो हे बघा हे बघा पकडा रे बाबा नारळ पाणी खा रे रे बेटा मेरा इधर एकदम है भारी आहे स्वादिष्ट आहे हाँ सगळं आहे मिरची भजी वडापाव बाबूने अक्का नारळ फिनिश गुड बाय डैडी का नाम रोशन करेगा नाव सस्ता असेल इकडे किती नाही काय नाही 60 रुपये कल्याणचं बघ भजी भजी खाता तेव्हा काय ते मस्त काय बनवलं सांगितलं का आपलं मटका सोडा सो केरला फेमस वाव आई शपथ लय भारी आहे जम मस्त आहे जिंजर पनीर सगळे घ्या घ्या आई हा जम भारी आहे चाट म्हणजे आपण ओ माय गॉड आपला अजून एक नारळ आहे तुम्हाला घ्यायची का तो ह्याच्यात दाखवा ना अरे मॅडम का थंबेल बाकी ना बनवा सर वडा पाव कुठे वडा पाव केरला केरला फेमस मुंबई फेमस हे मटका आणि सोडा केरला फेमस नारळ अजून एक हा ब्रिज ना पूर्ण खुला असतो पण आता ना पावसाळ्यामुळे आणि समुद्र खवळल्यामुळे ना जाई लावली इकडे कारण का कोण तिकडे जाऊ नये म्हणून त्यासाठी पण एक नंबर आहे आणि बघा ना क्लिअरिटी बघा वाव किती क्लिअर आहे मस्त आहे हा नाही रे प्रोहिबिटेड एरिया हा रिस्की आहे एंटर करण्यासाठी माहिती मला पण हे आपण जे जाणार ना हा समुद्र आपल्याला पूर्ण एंडपर्यंत लागणार आहे तर गाईड नाही पूर्ण मला ना सकाळपासून ना भूक लागली तिकड काहीतरी मन झालं तर बोलली वडापाव भेटला फायनली असं वाटलं यार हे चांगलं आहे हे ती जोडी बघ ना का भारी कपल बघ ना ते कबुतरांची जोडी आहे कपल समुद्रावर मजा करतात आपण का बरं मी कॉर्न घेतला आहे आणि तिकडे नारळ पाणी पीठ बसली आहे कुठे काय माहिती कुठे बघू दाखव तू वरती द्या आम्ही फिश पकडायला जाणार आहे बरं का बोटिंग करायला पुढं पोलीस काका येतो चालेल पुढे तर व्ह्यू बघा ना व्ह्यू या साईडला नदी आहे आणि झाड आहेत पुन्हा नारळाची या साईडला खूप भारी व्ह्यू खूप भारी क्लायमेट हे भरपूर लांब आहे ना किती मोठं पट्टा आहे समुद्रात लास्टपर्यंत गोव्यावर निघलो समुद्र आणि आतमध्ये बघ ना किती काळा समुद्र दिसतोय म्हणजे भरती अरे फिशला केवढ्या मोठ्या तिकडे एकदा नीट बाबू हे पाणी कसलं आहे नाही त्याला माहिती आहे खारा पाणी है ना ह्याच्यामध्ये छोटे बेबी नाही जात का हॅलो कधी स्विमिंग करायची नसते ना या पाण्यात हा डेंजर पाणी असतं ते छोट्या पोरांनी नाही जायचं त्या पाण्यात हा दुसऱ्या चांगल्या स्विमिंग पूल मध्ये जाऊ आपण या पाण्यात ना जायची तर काहीच आता ना अजून आम्ही 2 तास पुढे रनिंग केली मगाशी जो बीच बघितला खूप भारी वाटलं एकदम सकाळी सकाळी फ्रेश मूडमध्ये आम्ही बीचवरती फोटोज काढले आणि ना अजून मला वाटतं आजची रनिंग किती झाली माहिती का 200 किलोमीटर होईल येस हायवे बघा किती शांत आणि किती खूप बघा ना हायवे बघा एकदम क्लीन नीट आणि ना साईडला नुसते झाडं बघायला एवढी मजा येते ना असं बोर नाही होत बिलकुल ना 80ची लिमिट आहे आपण 70 वर आहे. तुम्ही म्हणजे रूल्स फॉलो करणारा नवरा आहे ना
बाहेर आहे ना आपण कशाला फुकट आपल्या इथे चालतो आपल्याला बंगलोज किती भारी आहेत रस्त्याला, गाडी वगैरे भारी येते आतमध्ये. मौसम आणि ना इथे आम्ही मॅप लावून ठेवलंय, तर मॅपमध्ये दाखवत ते 4:79 आहे अजून आम्हाला. हे मुन्नारचं लोकेशन आहे आमचं. 11:30 तास म्हणजे 12 तास पकडा अजून. आणि नाही 12 तास तुमच्यात किती आहे? मी मग किती आहे? मी 2-4 लोकेशन लावले जे आपण स्पॉट करणार आहेत त्याचे. बघा किती लांब आहे. नुसता रस्ता संपतच नाही आमचा. त्रिसूर मी ना बाईक तुमचं चालू आहे ना. मी 4-5 स्टॉप टाकलेत ते आपण जिकडे जाणार आहेत ते. हा ना राईट टर्न आहे पुढून. आता आमचा टर्न चेंज होईल. खूप वेळ झाला सरळ रोड चालवत होतो. आता फायनली टर्न घेणार आहे आम्ही आणि इकडे जाणार आहे या साईडला केरलाच्या रोडला. अँड तुम्हाला माहिती आहे का गाईज, फर्स्ट टाइम आमची पण एवढी मोठी राईड असेल. म्हणजे आपण तुळजापूर, अक्कलकोट, अरे कुठं चाललं कॅमेरा, तुळजापूर, अक्कलकोट, गोवा हे सगळं नॉर्मल वाटत राहतं आपल्याला. कुठे पण आपण जाऊ ना गोव्याला तर आपल्याला वाटेल अरे आपण इथे जवळच आलं, कारण एवढं लांब आलं ना. आणि इथून पुढे अजून 300 किलोमीटरचं आम्ही गेलो ना केरला, तर आम्हाला कन्याकुमारी लागेल, जे की एंड आहे आपल्या इंडियाचा. म्हणजे आम्ही पूर्ण एंडपर्यंत जाऊ आणि स्टॉप होऊन जाऊ. बघू जमलं तर जाऊ. बाबूने रिस्पॉन्स चांगला दिला. कन्याकुमारीचा बोर्ड बाई. तू काय रुसली बाबू? स्वरूप बघा आमचा लगेच राग येतो आमच्या छोट्याशा पोळीला. मोबाईलला दिला लगेच रुसून बसला. कशा मोबाईल. सो गाईज ना कालचे किती किलोमीटर झालेले माहिती आहे का आपली रनिंग? 900 आणि सकाळी आता 200 किलोमीटर गेली, म्हणजे 1000-1100 किलोमीटर रनिंग झाली. आणि तो डिझेल होता कोणता जो आपण टाकलेला 4500 आणि नंतर टाकलेला 3500. आणि आता परत टाकी मला वाटतं 2 गाड्या आहे, म्हणजे आता 3000चा डिझेल परत बसेल. म्हणजे मग 3000 म्हणजे परत 700 किलोमीटर चालेल गाडी. कॉपी. सो इथे इसके बघा काय करते, कॉफी घेते बसली आहे. आणि आता वॉशरूमला जायचं आहे मला पण. सो तिकडे एकटाच आहे मी. आणि आता पटकन वॉशरूम नंतर मग काय ते कंप्लीट करूया. आणि डिझेल थांबलं 200 किलोमीटर जस्ट पार केल्यावर ना इथपर्यंत पोचलं आहे. अजून इकडनं 400 किलोमीटर आहे, म्हणजे 1100-400-1500 किलोमीटरची रनिंग होऊन जाईल 2 दिवसामध्ये. असं इसके माझी व्हिडिओ करते का? बोला बाबू काय करतोय? आईस्क्रीम. आता तिसऱ्यांदा पेट्रोल टाकतोय, म्हणजे एकदा 3.5चा टाकलेला, एकदा 4.5 आणि आता मला वाटतं 4000च्या आसपास बसेल, कारण पूर्ण खाली झाली टाकी. तर हा तिसऱ्यांदा. आणि ह्याच्यामध्ये आपण पोचून जाऊया पूर्ण. आता 1100 किलोमीटर झाला आपला पार, 400 बाकी आहे. आणि फिरणं हा संपेल, मग 3 यायला 3 जायला 25,000 आसपास पेट्रोल चाललं आहे. 4036 लिटर बसला आता. बोला का बोलतो? हॅलो गाईज, आम्ही एलिफंट बघायला चाललोय. खूप मोठा एलिफंट बघणार आहे आम्ही तिकडे. आमचा शोरू हत्तीमध्ये बसणार ना, हत्तीवर आणि आंघोळ करणार. शोरू हत्तीवर बसणार ना? येस. हा मला मी बस मला बरो मेरे को दे ना भाई. क्रीम खाणार आणि तुम्हाला बिस्किट बनणार आहे. टेन्शन नाही अरे मग नको दाखी, मलाच परत बसेल. मी पाकड होऊन जाईल. मगाशी ओरडलो तर राग आला, मागे जाऊन बसलेला. एवढा राग येतो ना, रुसून बसतो. आता घर नाही आई, आता बेडरूम मध्ये जाऊन बसता का डायरेक्ट?
काल मी थोडस ओरडली मी मला हा पुढे गेला फक्त गाडीला चिपकून बसलाय तिथं खाली जाऊन त्याला आता समजायला लागले आणि बघ काय? आपली बघा वाट बघत बसतो कधी येऊ आपण येईपर्यंत दे माहिती आहे ना बिस्किट काय म्हणजे आपण खाऊ शकतो. सो वेज आम्ही ना आता डायरेक्ट मी रात्री घरी बसलो आम्ही तर आम्ही ना दुसऱ्या दिवशी पण मी थांबलो. सो फक्त इथलं 100 किलोमीटर बाकी होता. सो आम्ही रेस्ट केला जेवण केलं. तर जेवणचं बिल किती आलं 1000 रुपये जेवणाचं बिल झाला आजचा आणि पेट्रोल टाकला सकाळी 4000 म्हणजे आजचा दिवसचा खर्च फक्त 7,000 रुपये खर्च झाला डे 2मध्ये. आणि आता डे 3 बघायला विसरू नका. सो उद्या ब्लॉग येणार आहे. उद्या आम्ही फायनली पोचून जाऊ 1 तासाचीच रनिंग आहे. सो कंटिन्यू राहा आणि उद्या पूर्ण ब्लॉग बघायला भेटणार तुम्हाला पण केरला. सो कसा वाटला ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अँड लव यू गुड